नाशकातील गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसानं गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे सलग चौथ्या दिवशी विसर्ग कायम असल्यामुळे नाशिकच्या गोदावरीला आलेला पूर कायम आहे। त्यामुळे प्रशासनानं गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील न्हावळकोड धबधबा कोसळायला सुरुवात झाली आहे। 50 ते 60 फूट उंचीवरनं कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यापासून जोरदार पावसानं हजेरी लावली। मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील माचाळ या गावातील सौंदर्य पावसामुळे अधिकच खुललंय। उंच डोंगरातून फेसाळत कोसळणारे धबधबे, दाट धुकं आणि सतत कोसळणारा पाऊस पर्यटकांना आकर्षित करतोय। महाबळेश्वरमधील वेण्णा लेक पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर तलावाचं जलपूजन पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून करण्यात आलं। यावेळी जलपूजन करून तलावाची ओटी भरण्यात आली। अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड, रतनगडासोबतच सांडणदरी ही पर्यटन स्थळं वन्यजीव विभागानं पर्यटनासाठी बंद केली आहेत। मुसळधार पावसामुळे कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी वन विभागानं हा निर्णय घेतलाय। पावसाळ्यात राज्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेल्या सडावाघापूरचा उलटा धबधबा वाहू लागल्यामुळे पर्यटकांची गर्दी होऊ लागली। मात्र निर्बंधांमुळे पोलिसांनी हुल्लडबाजांवरती कारवाई केली। मल्हारपेठ पोलिसांनी 21 तर उमरस पोलिसांनी 38 वाहनांवरती कारवाई केली। उजनी धरणामध्ये सोडण्यात येणारा दौंडमधील धरणातला विसर्ग मोठ्या प्रमाणात घटलाय। त्यामुळे पंढरपुरातील संभाव्य पुराचं संकट तुर्तास टळलंय। पंढरपूर इथल्या पाणी पातळीत 15 क्युसेकपर्यंत वाढली असून नरसिंहपूर येथील पाणी पातळी 30,000 क्युसेकपर्यंत आहे। लोणावळ्यात पाऊस थांबताच धुक्याची चादर पसरली आहे। त्यामुळे वातावरणात गारवा पसरलाय। याचीच पर्यटकांसोबतच चालकांना भुरळ पडतेय। महामार्गावरचं सौंदर्य डोळ्यांचं पारणं फेडण्यासारखंच आहे। यावल तालुक्यातील डोंगर कोठरा शेत शिवारात मादी बिबट्या आणि तिचा बछडा दिसून आला। त्यापैकी एका बिबट्याचा मृतदेह सापडला। हा बिबट्याचा बछडा जवळपास 3 महिन्यांचा असून मृतदेह वन विभागानं ताब्यात घेतलाय। सोलापुरात अबू आझमी यांच्या वारीबाबतच्या वक्तव्याविरोधात वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला। यावेळी पार्क चौकात वारकऱ्यांनी अबू आझमींचा निषेध केला। अकोल्यात हिंदी सक्तीवरनं मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। तातडीनं हिंदी भाषेचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। वर्ध्याच्या बजाज चौकातील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। यावेळी खासदार अमर काळे यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली। दरम्यान उड्डाणपुलाला नाव देण्यावरनं वादाची शक्यता आहे। पालघरच्या कोचाई बोरमाळमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचं समोर आलंय। स्मशानभूमी नसल्यामुळे भर पावसात चितेवर प्लास्टिकची ताडपत्री टाकून अंत्यसंस्कार केल्याची घटना समोर आली। अहिल्यानगरमध्ये धर्मांतराच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये आमदार पडळकर आणि जगताप यांची उपस्थिती होती। दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहून धर्मांतराचा विरोध केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संन्याशांना त्रास देण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे। निलंबित अप्पर तहसीलदार नितीन गर्जे एका महिन्यापासून पोलिसांना सापडत नसल्यामुळे संशय कल्लोळ वाढलाय। ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या। ठाणे मुलुंड जकात नाका टोल जवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले। तृतीयपंथीयांच्या क्रीडा धोरणासाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललंय। येत्या हिवाळी अधिवेशनात तृतीयपंथीयांसाठी क्रीडा धोरण निश्चित केलं जाणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली। दिल्ली विमानतळावरील सुरू असलेल्या धावपट्टीच्या कामामुळे नाशिक दिल्ली विमानसेवेला फटका बसला। आठवड्यातून 3च दिवस आता नाशिक ते दिल्ली विमानसेवा सुरू असेल। मनमाडमध्ये झुंज करत असताना 2 काळविटांची शिंगं ठिबक सिंचनाच्या ड्रीप पाईपमध्ये अडकली होती। आटोकाट प्रयत्न करूनही त्यांची सुटका काही होत नव्हती। ही घटना शेतकऱ्यांना समजताच त्यांनी काळविटांची सुटका करून त्यांना जीवनदान दिलं। अकोला जिल्ह्यात अवैध वीटभट्ट्या सुरूच आहेत असा गंभीर आरोप बाळापूर इथल्या सामाजिक कार्यकर्ते गणेश सुरजूरसे यांनी केलाय। या प्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे।
सोलापूर पालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांच्या ओबीसी आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रांची वैधता तपासण्याचे आदेश केंद्रीय सार्वजनिक तक्रार मंत्रालयाने दिलेत. आयुक्तांविरोधात तक्रार आल्यामुळे मंत्रालयानं राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलंय. आई-वडिलांनी आपल्या मालकीच्या घरात राहण्याची परवानगी दिली म्हणून मुलगा आणि सून कायमस्वरूपी राहण्याचा कायदेशीर हक्क सांगू शकत नाही, तशी टिप्पणी उच्च न्यायालयानं केली. आई-वडिलांनी परवानगी मागे घेतल्यानंतर त्यांना घरात राहण्याचा अधिकार उरत नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं म्हटलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील केडगाव उपनगरात मागील महिन्यापासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झालेत. हैराण झालेल्या नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. चोपडा शहरातील विविध भागांमध्ये प्रमुख रस्त्यांचं भूमिपूजन माजी आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते आणि विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत वाजत गाजत फटाके फोडत करण्यात आलं. जळगावच्या पाळधी इथे दीनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गत जिल्हा परिषद आणि उमेद यांच्या वतीनं महिला बचत गटांची वार्षिक बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी नियमित कर्जफेड करणाऱ्या बचत गटांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाढीव कर्ज देण्यात आलं. बुलढाण्यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा दौरा आहे, मात्र दौऱ्यानिमित्तानं शिक्षकांनी थेट विद्यार्थ्यांनाच कामाला जुंपल्याचं दिसलं. मंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचं स्वागत होण्याऐवजी विद्यार्थीच मंत्र्यांच्या स्वागतासाठी काम करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. वर्धा जिल्ह्यातील शाळांमध्ये आज प्रवेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. दरम्यान विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ झाला. यावेळी शाळा सजवण्यात आली. विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं, तर नवीन गणवेश, वह्या, पुस्तकं आणि फुलं देत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. विदर्भातील शाळांमध्ये आज प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं शाळा सुरू न करण्याची घोषणा केल्यामुळे काही शाळा बंद आहेत. विदर्भातील शाळा आजपासून सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ढोल ताशे वाजवून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. विदर्भातील शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. अमरावतीत विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शाळेच्या पहिल्याच दिवशी वही आणि पेन देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. यवतमाळच्या बोरगावात 1ली ते 5वीच्या शाळा केवळ 2 खोल्यांमध्ये भरवल्या जातात. त्यातही एका खोलीत कार्यालय आणि 4थी-5वीचा वर्ग, तर दुसऱ्या खोलीत 1ली ते 3रीचा वर्ग भरतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. यानंतर एक मोठी बातमी येते. आज टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या उपस्थितीत एअर इंडिया बोर्डाची एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये बोर्डानं आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि सुरक्षेच्या मानकांनुसार सर्व विमानांचं ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय. याआधी अहमदाबाद विमान अपघातानंतर डीजीसीएनं एअर इंडियाला सर्व विमानांची हेल्थ रिपोर्ट सादर करण्यास सांगितलं होतं आणि ही माहिती एअर इंडिया लवकरच सादर करणार असल्याचं समजतंय. आजच्या बैठकीमध्ये एअर इंडिया ऑपरेशन्सवरती देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीला विमान सेवा मार्गांबाबत निर्णय घेण्याचे आणि व्यवसाय विषयक अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आलेत. शिवाय अपघाताची चौकशी करत असलेल्या AAIB सोबत देखील समन्वय ठेवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती चौकशी दरम्यान AAIBला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता करेल. आमचे प्रतिनिधी मयुरेश गणपती आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती. मयुरेश, आज एक महत्त्वाची बैठक जी एअर इंडियाची झाली, त्या संदर्भात काय माहिती? नक्कीच आज एक मोठी बैठक जी आहे ती एअर इंडिया बोर्डची झालेली आहे. एन चंद्रशेखर जे टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग झाली. बोर्डाने एक मोठा डिसिजन घेतलेला आहे की त्यांनी हे ठरवलं की जितकी एअर इंडियाची विमानं आहेत त्या सगळ्यांचं परत एकदा ऑडिट केलं जाईल. हे ऑडिट जे आहे ते आंतरराष्ट्रीय जी नामांकन आहे म्हणजे इंटरनॅशनल नॉर्म्स जे आहेत सेफ्टी आणि सिक्युरिटीला घेऊन त्याच्या धर्तीवर असेल. याच्या आधी डीजीसीएने एअर इंडियाला जेव्हा हे विमान अपघात झाला त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की हेल्थ रिपोर्ट सबमिट करा, पण सूत्रांची अशी माहिती आहे की तो हेल्थ रिपोर्ट अजून सबमिट झालेला नाही. लवकरच एअर इंडिया तो हेल्थ रिपोर्ट विमानांचं सबमिट करेल. दुसरं महत्वाचं म्हणजे काल ज्या पद्धतीने एअर इंडियाने स्टेटमेंट इश्यू केलं की काही रूट्सवरची विमानं त्यांनी कॅन्सल केली, रद्द केली 15 जुलैपर्यंत.
तर त्या संदर्भात एक कमिटी स्थगित करण्यात आली आहे. ही कमिटी जी आहे तिला पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत की नवीन कुठचे रूट्स जे आहेत विमानांचे ते ठरवायचे आणि व्यवहार म्हणजे एअर इंडियाचा जो काही व्यवहार असेल, व्यावहारिक जे काही डिसिजन असेल तेही घेण्याचे अधिकार या कमिटीला दिलेले आहेत. मीटिंगमध्ये अजून एक हाय लेवल कमिटीचीही स्थापना करण्यात आली आणि ही कमिटी जी आहे ती AAIP ही जी भारत सरकारची संस्था आहे जी या पूर्ण एअर क्रॅशचं इन्व्हेस्टिगेशन करते. या ते बेसिकली एजन्सीशी कोऑर्डिनेट करतील. त्यांना ज्या ज्या गोष्टी लागतील एअर इंडियाकडनं कागदपत्रांची पूर्तता असेल किंवा काही लोकांची स्टेटमेंट्स त्यांना रेकॉर्ड करायची असतील किंवा त्यांना अजून काही माहिती हवी असेल त्या विमानाबद्दल तर त्या संदर्भात जे जे काही कोऑर्डिनेशन लागेल, समन्वय लागेल ती ही कमिटी करेल. तर ही आजची महत्वाची बैठक म्हणावी लागेल की जिकडे एअर इंडियाने काही महत्वाचे निर्णय आपल्या या बैठकीत घेतलेले आहेत. बिलकुल मयुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर आज एअर इंडियाची एक महत्त्वाची बैठक झाली आणि एअर इंडियाच्या सर्वच विमानांचं आता ऑडिट होणार आहे. एअर इंडियाला खरं तर याआधीच DGCAनं सर्व विमानांचे हेल्थ रिपोर्ट सादर करण्यास सांगितलं होतं आणि ही माहिती एअर इंडिया लवकरच आता DGCAकडे सादर करेल. आणि त्याच संदर्भात आज टाटा सन्सचे अध्यक्ष N. चंद्रशेखरन यांच्या उपस्थितीत एअर इंडियाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. आणखी एक याच संदर्भातली महत्त्वाची बातमी ती म्हणजे एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये तात्पुरती कपात करण्याच्या घोषणेनंतर आंतरराज्यीय उड्डाणांना सुद्धा 5% कात्री लावण्यात आली आहे. तर 3 मार्गांवरच्या सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आलेल्या आहेत. एअर इंडियाच्या 19 मार्गांवरील उड्डाणं कमी करण्यात आलेली आहेत. हे बदल 15 जुलै 2025 पर्यंत असतील. अहमदाबाद दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या विमानांची तपासणी वाढवण्यात आली आहे. शिवाय मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे देखील हवाई सीमा बंद असल्यामुळे ही कपात करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या उड्डाणांना सध्या कात्री लावण्यात आली आहे. 15 जुलैपर्यंत काही मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. त्यामध्ये बेंगळुरू सिंगापूर, पुणे सिंगापूर, मुंबई बागडोगरा आणि या एअर इंडियाच्या उड्डाणांना पूर्णपणे कात्री लावण्यात आली आहे. तर काही मार्गावरती कपात करण्यात आली आहे, काही फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुंबई अहमदाबाद दर आठवड्याला आधी 41 उड्डाणं व्हायची ती आता 37 होणार आहेत. तर मुंबई बेंगळुरू दरम्यान दर आठवड्याला जी 91 उड्डाणं व्हायची ती आता कमी करून 84 होणार आहेत. तर मुंबई ते कोलकाता दर आठवड्याला 42 उड्डाणं व्हायची ती आता 30 उड्डाणं होणार आहेत. तर मुंबई ते कोइंबतूर दर आठवड्याची 21 उड्डाणं कमी करून 16 होणार आहेत. मुंबई ते कोची 40 वरून 34, मुंबई गोवा 34 वरून 29. तर मुंबई ते हैदराबाद दर आठवड्याला 63 वरून 59 उड्डाणं होणार आहेत. तर इराण आणि इस्रायल युद्धासंदर्भातली महत्त्वाची सविस्तर बातमी. इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये आता अमेरिकेची सुद्धा एंट्री झाली आपल्याला माहिती आहे. रविवारी पहाटे अमेरिकेने इराणवरती एअर स्ट्राईक करत 3 महत्त्वाचे अणुप्रकल्प उद्ध्वस्त केलेत आणि या हल्ल्यांमुळे इराण इस्रायल युद्धाला आता महायुद्धाचं स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. The U.S. military carried out massive precision strikes on the 3 key nuclear facilities. फोर्दो उद्ध्वस्त, नतांज उद्ध्वस्त, इस्फहान उद्ध्वस्त. इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात आता अमेरिकेनं उडी घेतली. अमेरिकेची एंट्री होताच इराणची अण्वस्त्र तळं उद्ध्वस्त झाल्याची दृश्य समोर येऊ लागली. ज्या अण्वस्त्र प्रकल्पांवरून इराणसोबत इस्रायल आणि अमेरिकेचा वाद सुरू होता ती अण्वस्त्र ठिकाणं अमेरिकेच्या बॉम्बर्सनी एका झटक्यात उद्ध्वस्त केली. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकन एअरफोर्सनं
B-2 बॉम्बर्सद्वारे इराणच्या 3 अण्वस्त्र प्रकल्पांवर बॉम्बगोळ्यांचा वर्षाव केला. या एअर स्ट्राईक नंतर अमेरिकेनं पश्चिम आशियातील त्यांच्या सगळ्याच एअरबेसवर अलर्ट जारी केलाय. समोर आलेली दृश्य बरंच काही सांगून जात आहे. इराणच्या न्यूक्लिअर प्लांटमधून आगीच्या उंच ज्वाळा दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत. ही इराणच्या उद्ध्वस्ततेची झलक आहे. इराण विरोधातील इस्रायलच्या सैन्य कारवाईला अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच होकार दिलेला. त्याचाच पुढचा भाग म्हणून अमेरिकेनं त्यांचे अत्याधुनिक फायटर जेट्स B-2 बॉम्बर्स प्रशांत महासागरातील गुआम एअरबेसकडे रवाना केले. अमेरिकेच्या या हालचालीनंतर इराण आणि इस्रायल युद्धात अमेरिकेच्या थेट एंट्रीची आणि युद्धाला महायुद्धाचं स्वरूप मिळेल असे अंदाज लावलेच जात होते आणि झालंही तसंच. या युद्धाचा विध्वंसक अवतार अमेरिकेच्या यशस्वी झालेल्या मिशनच्या रूपात बघायला मिळाला. या दृश्यांमध्ये इराणचे 3 अण्वस्त्र प्रकल्प उद्ध्वस्त झाल्याचं समोर आलंय. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीच या हल्ल्याची माहिती दिली आहे. इराणच्या फोर्दो या अण्वस्त्र प्रकल्पावर बॉम्ब्सचा अक्षरशः पाऊस पडल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी 4:30 वाजता हा हल्ला झाला. The U.S. military carried out massive precision strikes on the 3 key nuclear facilities in the Iranian regime, Fordo, Natanz, and Esfahan. Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. Our objective was the destruction of Iran's nuclear enrichment capacity and a stop to the nuclear threat posed by the world's #1 state sponsor of terror. इराणचा फोर्दो अणुप्रकल्प आधीपासूनच इस्रायल आणि अमेरिकेच्या निशाण्यावर होता. फोर्दोचा प्लांट म्हणजे अभेद्य किल्ला होता. इराणच्या न्यूक्लिअर कार्यक्रमात याला क्राऊन ज्वेल म्हटलं जायचं. या प्रकल्पाला उद्ध्वस्त करण्याकरता दोन्ही देशांना पूर्ण शक्ती लावावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार इराणनं अणुबॉम्ब बनवण्यासाठी बनवलेलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट करण्याकरता अमेरिकेनं B-2 बॉम्बरद्वारे बॉम्बचं संपूर्ण पेलोडचं डागलं. फोर्दो अणुप्रकल्प जमिनीच्या खाली अनेक फूट खोल बनवण्यात आल्यामुळं अमेरिकेनं हे केलं. विशेष म्हणजे इराणवर एअर स्ट्राईक करून अमेरिकेचे सगळे बॉम्बर्स सुरक्षितरित्या परत आले. Tonight I can report to the world that the strikes were a spectacular military success. Iran's key nuclear enrichment facilities have been completely and totally obliterated. Iran, the bully of the Middle East, must now make peace. If they do not, future attacks will be far greater and a lot easier. अणुबॉम्बची निर्मिती थांबवणं आणि जगाला अण्वस्त्राच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी इराणवर हल्ला केल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. इराणच्या अणुप्रकल्पांवर जेव्हा अमेरिकेचे बॉम्बर्स बॉम्बचा वर्षाव करत होते तेव्हा खोमेनींच्या स्वप्नांचाही चुराडा झाला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प स्वतः वॉररूममध्ये उपस्थित होते. ट्रम्प स्वतः प्रत्येक माहिती घेताना दिसले. जोपर्यंत इराणचे 3 अणुप्रकल्प फोर्दो, नतांज आणि एस्फहान हे उद्ध्वस्त झाले नाहीत तोपर्यंत ट्रम्प यांना दिलासा मिळाला नाही. या यशस्वी ऑपरेशनची माहिती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वतःच दिली आहे. ट्रम्प जेव्हा माध्यमांशी बोलत होते तेव्हा त्यांच्या मागे उपराष्ट्रपती JD व्हेन्स, परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेट सुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे इराणचं अण्वस्त्र संपन्न असण्याची सल अमेरिकेला किती टोचत होती हे स्पष्ट झालं. याच द्वेषातून अमेरिकेनं बलशाली बॉम्बर्स आणि क्रूज मिसाईलद्वारे इराणच्या 3 अणुप्रकल्पांना उद्ध्वस्त केलं. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.